नमस्कार, मी अमोल ढाळे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे सेंचुरी ई लर्निंग सेंटरमध्ये. आज मी एक टॉपिक घेऊन आलो आहे. बाळांनो, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तो 9th स्टँडर्डमध्ये आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट व्हर्जन घेऊन आलो आहे त्याच टॉपिकचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके, हा टॉपिक आहे टॉपिक नंबर 10th स्टँडर्डसाठी. तो म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके, सो काय सांगत आहे, पार्ट फर्स्टचा टॉपिक आहे. त्याने सांगितलं की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. कन्फ्यूज होण्यासारखं काही नाही आहे. कधीही मॅथमॅटिक्स बोरिंग नसतं. आपल्याला जे लोक सांगत असतात की मॅथ्स बोरिंग आहे, ते ॲक्च्युली स्वतः बोरिंग असतात. मॅथमॅटिक्स खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत, कॅल्क्युलेशन्स आहेत, नवीन नवीन गोष्टी शिकण्यासारख्या असतात. सो काय सांगतात पहा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स या कन्सेप्टमध्ये काय सांगितलं त्यांनी. सगळ्यात अगोदर आपण एक चॅप्टरच्या नावाकडे कॉन्सन्ट्रेशन करू की त्यांनी सांगितण्याचा प्रयत्न काय केला आहे, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. ओके सर, आम्हाला सगळ्यात अगोदर सांगा व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिनियर. सो लिनियर हा वर्ड जो आहे 9th स्टँडर्डमध्ये आपण पाहिला होता टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल्समध्ये. टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल्समध्ये काय शिकलो, त्याच्यामध्ये एक सगळ्यात अगोदर सांगितलं होतं की लिनियर एक कन्सेप्ट पाहिली होती, नेक्स्ट क्वाड्रॅटिक एक कन्सेप्ट पाहिली होती, आणि दुसरी म्हणजे गाईज क्युबिक पॉलिनॉमियल अशी एक कन्सेप्ट पाहिली होती. सर हे काय होते, व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक. त्याच्यामध्ये पाहिलं होतं की व्हेन द पॉलिनॉमियल्स हॅव्हिंग अ डिग्री 1, असं पॉलिनॉमियल्स ज्याच्यामध्ये असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये डिग्री जी आहे ती किती आहे, 1 आहे फक्त. डिग्री म्हणजे काय सगळ्याला माहीत आहे. त्यांनी सांगितलं होतं की जर एकच डिग्री पॉलिनॉमियल्समध्ये असेल ना, त्याला म्हणायचं आपल्याला लिनियर इक्वेशन्स. काय म्हणायचं आहे, लिनियर पॉलिनॉमियल. तो शब्द काय केला त्यांनी या ठिकाणी अप्लाय करण्याचा प्रयत्न केला आहे. क्वाड्रॅटिकमध्ये काय सांगितलं होतं, पॉलिनॉमियल्स ऑर अल्जेब्रिक एक्सप्रेशन हॅव्हिंग डिग्री 2, त्याला म्हणतात आपण क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिकचे बरेचसे एक्झाम्पल पाहिलेत आपण. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं तर आपण क्युबिक. सेम डेफिनेशन, पॉलिनॉमियल्स हॅव्हिंग अ डिग्री 3, नथिंग बट द क्युबिक पॉलिनॉमियल्स. सो तोच वर्ड इथं काय केलं त्यांनी, कंटिन्यू केला आहे. लिनियर म्हणजे डिग्री किती असणार आहे, 1 कन्सिडर करायची. ओके, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला एखाद्या वेळेस लिनियर इक्वेशन आहे का नाही हे पाहायचं जर झालं तर काय करावं लागणार आहे तुम्हाला, हे पाहण्यासाठी तुम्हाला करावं लागणार आहे लिनियर म्हणजे 1 डिग्री आहे की नाही हे चेक करायचं आहे. पॉईंट क्लिअर. ओके सर, नेक्स्ट मीन्स व्हॉट. नेक्स्ट त्यांनी सांगितले दुसरी एक कंडिशन चेक करा. काय सांगा, इक्वेशन. ओके, लिनियर पॉलिनॉमियल्स ह्याच्यामध्ये आपण काय येतं, कधी कधी आपण पॉलिनॉमियल्स लिहित असताना फक्त असंही लिहिलं जायचं. काय लिहायचं, 3x. ओके, सो 3x म्हणजे काय आहे, एक टर्म आहे पण ती लिनियर आहे, पॉलिनॉमियल आहे. ओके, कधी कधी आपण पॉलिनॉमियल्समध्ये इक्वल साईनचा वापर करायचा होतो आणि पुढे एखादा कॉन्स्टंट नंबर असायचा. काय असायचा, कॉन्स्टंट नंबर. सो या ठिकाणी इक्वल साईन यूज केलं आहे, बरोबर की नाही. सो असं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये इक्वेशन म्हणजे इक्वल साईनचा वापर करून लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, याला म्हणायचं इक्वेशन. म्हणजे लिनियर तर माहीत झालं, डिग्री 1 चेक करायची. इक्वेशन म्हणजे काय, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड असणं खूप गरजेचं आहे, आणि त्याच्यामध्ये कोणी इंडिकेट केलं त्या इक्वल साईडने, बरोबर. ओके, आणि तिसरी कंडिशन चेक करायची. थर्ड कंडिशन इज we have to check whether this expression has 2 variables or not. सर व्हेरिएबल्स म्हणजे काय, सगळ्यांना माहिती आहे, एव्हरीबडी नोज दॅट व्हेरिएबल नथिंग बट द लेटर्स. इट कुड बी A to Z. पॉईंट क्लिअर. यस सर. ओके, म्हणजे काय, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. ते व्हेरिएबल्स किती असणार आहेत, ते व्हेरिएबल्स असणार आहेत 2. इट कुड बी एनी बट किती असणार आहेत, 2. पॉलिनॉमियल्स कन्सेप्टमध्ये 9th स्टँडर्डने आपण एकच व्हेरिएबल यूज केलेला आहे, लिनियर इक्वेशन्स, पण त्यामध्ये 2 व्हेरिएबल्स यूज करायचं आपल्याला. किती, वी हॅव टू यूज 2 व्हेरिएबल्स. सो म्हणजे कोणतंही डिसाईड करण्यास, कोणतंही इक्वेशन्स ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का नाही हे जर चेक करायचं झालं तर कंडिशन नंबर फर्स्ट काय असणार आहे गाईस, कंडिशन नंबर फर्स्ट आहे तुम्हाला चेक करायचं आहे वेदर द डिग्री इज 1. ओके, त्याच्यावरून तुम्हाला कळेल की तो लिनियर आहे. सेकंड कंडिशन चेक करायचं तुम्हाला, वेदर दिस इज इक्वेशन ऑर जस्ट नॉर्मल एक्सप्रेशन. तुम्हाला चेक करायचं, जर इक्वल साईन दिसली तुम्ही काय म्हणता, इक्वेशन. आणि तिसरा पॉईंट चेक करायचा तो म्हणजे काय म्हणता तुम्ही, वेदर इट कंटेन्स 2 व्हेरिएबल्स ऑर नॉट. तुम्हाला चेक करायचं, जर 2 व्हेरिएबल असतील तर तुम्ही काय म्हणता, या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या तुम्ही म्हणता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. पॉईंट क्लिअर. यस सर. व्हेन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स कंटेन्स 2 व्हेरिएबल्स, ओके, अँड each variables has a 1 degree, so such equations is called as linear equations. कंडिशन 3 चेक करायचे, तर 3 कंडिशन चेक केल्याच्या नंतरच आपण हे म्हणू शकणार आहे, तर अदरवाईज आपल्याला अधिकार बिलकुल नाही आहे. ओके सर, एक्झाम्पल जर सांगायचं झालं बाळांनो, तर लिनियर इक्वेशन्समध्ये जर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर त्याचं जनरल एक्झाम्पल काय आहे.
So I can write here general form. जनरल फॉर्म कसा आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. ओके सर, याच्यामध्ये नेमकं काय आहे, इक्वेशन कसं समजणार. पहा, दिस इज द फर्स्ट टर्म, दिस इज सेकंड टर्म. ओके, इथे कोण आहे, एक्स आणि वाय काय करत आहेत, हे दोन रोल प्ले करून असं करत आहेत टू व्हेरिएबल्सचा. ओके सर, ए आणि बी आणि सी मीन्स व्हॉट, दीज आर द कॉन्स्टंट टर्म, दीज आर द कोइफिशियंट्स. व्हॉट दे आर द कोइफिशियंट्स. आणि ते कोइफिशियंट कोण असू शकतात, दे बिलॉंग्स टू रिअल नंबर्स, बट एक्सेप्ट ए आणि बी हे 0 नसू नयेत. सी 0 जरी असला तरी चालेल. म्हणजेच काय, दिस इज द जनरल फॉर्म, एक्स अँड वाय आर दी व्हेरिएबल्स. पॉइंट क्लिअर. ओके, अँड ए बी सी आर कोइफिशियंट्स. हावेवर, म्हणजेच काय, ए शुड नॉट बी इक्वल्स टू 0 अँड बी ऑल्सो शुड नॉट बी इक्वल्स टू 0. या दोन कंडिशन जर लक्षात ठेवल्या तर इथे एच्या जागेवरती आणि बीच्या जागेवरती तुम्ही कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकताय. पॉईंट क्लिअर. व्हेरिएबल एक्स आणि वाय दोन आहेत, त्यांची डिग्री किती चेक करा बरं, एकच आहे का, म्हणजे लिनियर आहेत. येस सर. ओके, एक एक्झाम्पल जर पाहिजे झालं तर एक्झाम्पल कसं असतं. फॉर एक्झाम्पल 4x minus 3y plus 4 is equals to 0. Yes or no? So this is a general form of linear equation in two variables. चेक करा guys, सगळ्यामध्ये जर डिग्री चेक केली तर काय 1, that is this is a linear. Equations equal sign आहे, this is the equation, and x and y are the two variables, so therefore we can say that two variables, linear equation in two variables. Example number first. Okay, so guys, याला स्टँडर्ड फॉर्म म्हणूनही ओळखलं जातं. समटाइम्स इट कॅन बी रिटन ॲज लाईक दिस, 4x minus 3y is equals to -4. एक्झाम्पल लिहिण्याच्या पद्धतीमध्ये असं पण प्रेझेंट करता येतं. पॉईंट क्लिअर. ओके, सो 9th स्टँडर्डचा जर विचार केला, 9th स्टँडर्डमध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा टॉपिक पाहिला होता. त्याच्यामध्ये हाऊ टू सॉल्व लिनियर इक्वेशन्स when we consider at a time two linear equations. लिनियर इक्वेशन्स सॉल्व करायचं जर वेळ आली, सगळ्यात अगोदर सर हा शब्द सॉल्व म्हणजे काय सांगा. सर बाळांनो, सॉल्व हा जो शब्द आहे त्याला आपण सोल्युशन म्हणतो. काय म्हणतो, सोल्युशन म्हणजे अशा व्हॅल्यूज एक्स आणि वायच्या, कर्णाच्या व्हॅल्यूज एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यूज, त्या व्हॅल्यूजमुळे लेफ्ट हँड साईडची किंमत आणि राईट हँड साईडची व्हॅल्यूज काय राहतात, सेम राहतात. काय राहतात, सेम. तर सॅटिस्फाईड करतात. अशा एक्स आणि वायच्या म्हणजे व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजला सोल्युशन असे म्हणतात. काय म्हणतात, सोल्युशन असे म्हणतात. त्या सोल्युशनमध्ये 9th स्टँडर्डमध्ये पण आपण काही गोष्टी पाहिल्या जातं. म्हणजे काय, एक्स आणि वायची व्हॅल्यू प्रॉपर फाइंड करणे, जेणेकरून लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड मेंटेन राहील, बॅलन्स राहील, त्याला आपण सोल्युशन हा नाव देणार आहात. काय नाव देणार आहात, सोल्युशन. ओके, सो बिफोर गोइंग टू स्टार्ट फर्स्ट कन्सेप्ट मी तुम्हाला काय आठवण करून देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर, ज्यावेळेस लिनियर इक्वेशन्स, दोन लिनियर इक्वेशन किंवा दोनपेक्षा जास्त लिनियर इक्वेशनचा आपण एकाच टायमिंगला विचार करत होतो. काय करतो, विचार. या ठिकाणी मी एकच लिनियर इक्वेशन आहे, याचा अर्थ काय आहे, एकाच लिनियर इक्वेशनचा मी विचार करतो. आय एम थिंकिंग जस्ट अबाउट द वन इक्वेशन, बट वेन एव्हर वी थिंक अबाउट द टू लिनियर इक्वेशन इन अ टू व्हेरिएबल्स ॲट सेम टाइम, एकाच टायमिंगला, देन दीज टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्याला काय म्हणून ओळखलं होतं, सायमल्टेनियस. सर जरा एकदा समजून सांगा काय म्हणायचं होतं तुम्हाला. मला सांगायचं आहे पुढचा जो पॉईंट होता तो म्हणजे आहे तुमचा सायमल्टेनियस इक्वेशन. त्याच्यामध्ये सांगितलं की फॉर एक्झाम्पल वी हॅव टू linear equation in two variables. Let's take 4x plus 3y is equals to 7, and second one is 7x plus 4y is equals to 9. सगळ्यात अगोदर सांगा हे लिनियर इक्वेशन्स आहेत का, बिलकुल. एक आहेत का, दोन आहेत, सर दोन आहेत. जर दोन आहेत तो याचा अर्थ असा आहे वी आर थिंकिंग अबाउट टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल ॲट द सेम टाइम. एकाच वेळी आपण दोन इक्वेशनचा विचार करत आहोत, आणि अशा परिस्थितीला बनायचं आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स. यांना दोघांना काय कॉमन नाव द्यायचं, सायमल्टेनियस इक्वेशन्स. पॉईंट क्लिअर. ओके, सो बऱ्याच वेळेस काय होतं, या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा मिनिंग माहीत असताना पण
मिनिंग माहीत असताना पण आपल्याकडून बऱ्याच वेळेस हा क्रायटेरिया चेक करता येत नाही आणि आपण लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहे का नाही हे विचारण्यासाठी ओळखण्यासाठी आपण फेल होत होतो. आपण काय करू आता एक छोटेसे काही एक्झाम्पल्स मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या एक्झाम्पलद्वारे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल हे इक्वेशन्स अजून जास्त सोप्या पद्धतीने कसे आपल्याला समजतील याचा आपण काय करू प्रयत्न करू. तर आपण पाहत आहोत एक टेबल. चला आता टेबलकडे. बेटर अंडरस्टँडिंगसाठी मी तुमच्याकडे काही लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे खरोखरच ते लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहेत किंवा नाहीत. सो तुम्ही काय करा, एक्झाम्पल नंबर फर्स्टकडे पाहण्याचा प्रयत्न करा. एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय सांगते, 4m + 3n = 12. सगळ्याला माहिती आहे किती कंडिशन चेक करायचे तर 3 कंडिशन्स. फर्स्ट वन इज अ लिनियर आहे का चेक करा, सेकंड वन इज अ इक्वेशन आहे का, आणि थर्ड वन इज अ 2 व्हेरिएबल्स आहे का. सो पहिली लिनियर आहे का, लिनियर म्हणजे काय डिग्री चेक करा. डिग्री जर चेक केली या दोन्ही व्हेरिएबल टर्म्समध्ये तर डिग्री किती आहे, फर्स्ट 1, सो देअरफॉर इट इज अ लिनियर. सेकंड चेक करा काय इक्वेशन आहे का, यस सर हेर इज अ इक्वल साइन इक्वेशन आहे ओके. लास्ट वन काय चेक करायचं, 2 व्हेरिएबल्स, here is a m and n, so that means guys this equation is a linear equation in a 2 variables. Yes sir, this is linear equation in 2 variables. Point clear? Okay. Second काय सांगते, 3x² - 7y = 13. सर याच्यामध्ये काय दिसतंय, 2 व्हेरिएबल्स आहेत का, हा सर. याचा अर्थ लगेच म्हणतात का तुम्ही लिनियर इक्वेशन आहे, नाही. 3 कंडिशन पुन्हा एकदा चेक करणार. पहिली कोणती आहे, लिनियर आहे का, ओ हो सर या ठिकाणी लिनियर बिलकुल नाही आहे. एक्सचा इंडेक्स 2 आहे, याचा अर्थ या पूर्ण टर्मची पूर्ण एक्सप्रेशनची डिग्री काय आहे ते क्वाड्रेटिकमध्ये कन्वर्ट होते, बिलकुल सर. याचा अर्थ हे लिनियर नाही आहे. आणि सिन्स इट इज नॉट लिनियर याचा अर्थ आपण या टायटलला आपण त्याला मेन्शन करू शकत नाही, या कॅटेगरीमध्ये त्याला काउंट करू शकत नाही. सो दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन, दिस इज नॉट लिनियर इक्वेशन. 2 व्हेरिएबल आहेत फक्त काय आहे, लिनियर नाही ते. पॉईंट क्लिअर, म्हणजे आपल्या टॉपिकला हे मॅच होत नाही आहे. तिसरं पहा बरं, √2x - √5y = 16. ओ हो सर इथे ना √ आहेत, याचा अर्थ हे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल नाही आहे. गलत का बरं सर, इकडे लक्ष द्या. √2 आणि √5 मी सांगताना काय सांगितलं होतं, स्टँडर्ड इक्वेशन जे आहे ax + by + c = 0. हा c अपोजिट साईडला पण असू शकतो, बिलकुल. सरांनी शिकवताना सांगितलंय ए आणि बी 0 सोडून कोणताही नंबर असू शकतो, फ्रॅक्शन असू शकतो, बिलकुल असू शकतो. पॉईंट क्लिअर? ओके. इरॅशनल नंबर असू शकतो. इथे कोणतंही बंधन नाही आहे, फक्त कोण नसून येतो, फक्त 0 नको आहेत. मग यांनी काय केलं तर √b चालू शकतात का इरॅशनल नंबर, बिलकुल सर. 2 व्हेरिएबल्स आहेत का, बिलकुल आहेत सर. इक्वेशन आहे का, बिलकुल आहे. जरा डिग्री चेक करा बरं, लिनियरवाले आहे का, बिलकुल सर. डोंट यू थिंक हे तिन्ही कंडिशन सॅटिस्फाईड करत आहेत. लिनियर इक्वेशन आहे, 2 व्हेरिएबल्स आहेत आणि इक्वेशन काय आहे, इक्वेशन पण आहे. याचा अर्थ काय आहे, हे आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. पॉईंट क्लिअर? यस सर. ओके. व्हॉट इज द नेक्स्ट गाइज, 0x + 6y - 3. ओ सर याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत, ओके. इक्वेशन आहे, ओके. डिग्री मला लिनियर दिसते, ओके. याचा अर्थ काय, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, नाही. सब कंडिशनमधला एक कंडिशन राहिली, कोणती, ए अँड बी ची व्हॅल्यू 0 नको आहे. ही कंडिशन कोणती, 4th कंडिशन लक्षात ठेवा. ही सब कंडिशन आहे. म्हणजे काय, या ठिकाणी तुम्ही लिनियर आहे, या ठिकाणी 2 व्हेरिएबल्स आहेत, या ठिकाणी इक्वेशन आहे, सगळं तर मॅथ्स आल्यासारखं वाटतंय, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असल्यासारखं भास होत आहे. पण सब कंडिशन काय आहे, कोइफिशियंट हा कोण आहे, एचा कोइफिशियंट कोण आहे, 0 आहे. दॅट्स वाय हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये काउंट करू शकणार नाहीत. सो पुढचा क्वेश्चन काय, सब क्वेश्चन काय सांगतोय, पुढचं एक्झाम्पल सांगतोय 0.3x + 0y - 36 = 0. ओ हो सर इथे पण काय लिनियर आहे का, ओके. सर या ठिकाणी अजून काय दिसतं तुम्हाला, सर 2 व्हेरिएबल्स आहेत का, बिलकुल आहेत, x आणि y. इक्वेशन आहे का, हो सर. ओ मग आपण म्हणणार का लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, नाही. का बरं नाही, या ठिकाणी पुन्हा एकदा सब कंडिशन कोणती ती, वायचा कोइफिशियंट कोण आहे, 0 आहे. दॅट्स वाय हे इक्वेशन कशामध्ये येणार नाही, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये काउंट करता येणार नाही. पॉईंट क्लिअर? ओके. व्हॉट इज द नेक्स्ट, 4/x + 5/y. सर हे जरा थोडंसं डिनोमिनेटरमध्ये कसं काय आलं, काय जरा सांगा मला कसं काय, = 4. बाळांनो ह्याच्यामध्ये का टेन्शन घेण्यासारखं काही नाही. मला सांगा 2 व्हेरिएबल आहेत का, हा सर, x आणि y, बिलकुल. इक्वेशन आहे का, बिलकुल. आता चेक करायचं आपल्याला ह्याची डिग्री, काय चेक करायची डिग्री. मला सांगा डिग्री x डिनोमिनेटरला आहे आणि y पण डिनोमिनेटरला आहे. पॉईंट क्लिअर? जरा मला सांगा, ह्याला जर आपण
याला सगळ्यांनाच माहिती आहे, हा डिनोमिनेटरचा एक्स वरती शिफ्ट करणं म्हणजे लॉज ऑफ इंडायसेसच्या केसनुसार काय शिकलं होतं तर डिनोमिनेटरची जी इंडेक्स आहे तर वरतीच शिफ्ट केलं तर कसं असतं निगेटिव्हमध्ये असतात. कसं असतं निगेटिव्हमध्ये. सो डोंट यू थिंक हा जो 4/x आहे तोच कोण आहे 4x-1 असू शकतो का? बिलकुल असू शकतो. मग मला सांगा याची डिग्री किती आहे? -1. ओके, मग लिनियरमध्ये काउंट केलं जाईल का? सगळ्यात अगोदर आहे लिनियरमध्ये काउंट करायच्या अगोदर हा कोण आहे पॉलिनॉमियल नाही आहे, इथे डिग्री कोण आहे -1 आहे. दॅट्स वाय आता इथे कंडिशनचा जर विचार केला लिनियरमध्ये तर ह्या डिग्रीकडे जो आपण काय केलं आहे मायनस आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा विचार करा तुम्ही आणि मला तुम्ही सांगा 2 मिनिटानंतर की सर हे कशामध्ये कॅल्क्युलेट करता येईल. वेदर इट इज अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ऑर इट इज नॉट. इट इज नॉट. जरा विचार करा बरं. केला का विचार? ओके बाळा, इकडे कॉन्सन्ट्रेशन करा. सगळ्यालाच माहिती आहे, एव्हरीबडी इज नोज दॅट निगेटिव्ह इंडेक्स आपण कधीही काउंट करत नाही, त्याला लिनियर. सगळे होल नंबर असतील तर आपण पॉलिनॉमियल कन्सिडर केलेले आहेत. पॉईंट क्लिअर? सो दॅट्स वाय इट इज इन निगेटिव्ह. सो हा येऊ शकतो का? नाही सर. सो हे पण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समध्ये काउंट होणार नाही. अशा पद्धतीने बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं भास होतो की लिनियर इक्वेशन आहे पण ते ॲक्च्युली नसतं. सो लास्टचं एक्झाम्पल आहे 4xy -5y -8 इज इक्वल टू 0. सर व्हेरिएबल किती आहेत? 2 आहेत, x आणि y. हा सर x आणि y 2 व्हेरिएबल आहेत. ओके, इक्वेशन आहे का? हो सर. लिनियर आहे का? हा सर. डिग्री एकच आहे. अजून काय सब कंडिशन? कोइफिशियंट चेक करा बरं, 0 नाहीत ना? सर बिलकुल 0 नाहीत ते. मग हो सर लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल आहे असं मला वाटतंय का? नाही, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल नाही आहे का? त्याचं रिझन आहे का? त्यांनी आपल्याला चेक करायला सांगितलं. 9th स्टँडर्डचा जरा रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. 9th स्टँडर्डमध्ये एक्स आणि वाय याची डिग्री कॅल्क्युलेट करायची जर झाली तर यांच्या इंडेक्सची ॲडिशन होते. एक्स आणि वायचा इंडेक्स 1 1 म्हणजे 2 मध्ये कन्वर्ट होईल. याचा अर्थ हे पण लिनियर इक्वेशन होणार नाही. अशा पद्धतीने ह्या कन्सेप्ट काय होतात क्लिअर करायच्या असतात. सो एवढे जर एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवले की कोणत्या प्रकारच्या इक्वेशन्सला लिनियर इक्वेशन्स म्हणायचं आणि कोणाला नाही, सो या कंडिशनवर तुम्हाला पटकन समजून जाईल. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो की हे जे लिनियर इक्वेशन्स होते, मी 2 मिनिटापूर्वी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस whenever we think about the 2 linear equations in a 2 variable at a same time, so त्या ग्रुपला आपण काय म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणतात. काय म्हणतो? सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशनच्या नंतर आपण 9th स्टँडर्डमध्ये पाहिलं होतं हाऊ टू सॉल्व दिस. सॉल्व मीन्स वॉट? मी परत एकदा सांगतो. सॉल्व मीन्स टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स. टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स अशा प्रकारे फाइंड करायच्या की त्या व्हॅल्यूजमुळे त्या इक्वेशनचं बॅलन्स मेंटेन राहायला पाहिजे. म्हणजेच काय, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचे व्हॅल्यूज काय राहिले पाहिजे? स्थिर राहिले पाहिजे. तर कोणतीही व्हॅल्यू इकडली तिकडली घ्यायची नाही. अशी एकदम प्रॉपर व्हॅल्यू काढायच्या एक्स आणि वायच्या, जेणेकरून ते इक्वेशन मेंटेन राहील. त्यालाच म्हणतात सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याचे आपण 9th स्टँडर्डमध्ये 2 मेथड पाहिले त्या. मेथड नंबर फर्स्ट एलिमिनेशन मेथड, मेथड नंबर सेकंड सबस्टिट्यूशन मेथड. ओके, या रिव्हिजन करण्यासाठी 9th स्टँडर्डचा आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर फर्स्ट विच इज बेस्ड ऑन द एलिमिनेशन मेथड ॲज वेल ॲज सबस्टिट्यूशन मेथड. आणि हा एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्याला क्लिअर होऊन जाईल की एलिमिनेशन काय होतं आणि सबस्टिट्यूशन काय होतं. ओके, लेट्स कम ऑन एक्झाम्पल नंबर फर्स्ट. लिनियर इक्वेशन्स. ओके, मेथड नंबर फर्स्ट. So I am going to solve by using the first method. Method number first. सगळ्यालाच माहिती आहे मेथड नंबर फर्स्ट कोणती होती? एलिमिनेशन मेथड. ओके, त्या मेथडमध्ये काय पाहत होतं? एलिमिनेशन मेथडमध्ये पाहत होतं आपण की कोणत्याही व्हेरिएबलच्या कोएफिशियंटला ऑब्झर्व करायचं होतं आणि काय करायचं होतं? त्यांना इक्वल करण्याचा प्रयत्न करायचा होता. मी ऑब्झर्वेशन करतोय. फर्स्ट लिनियर इक्वेशन इज 5x - 3y. ओके, इज इक्वल्स टू 8. सेकंड हियर 3x + y इज इक्वल्स टू 2. इन दिस केस, या केसमध्ये कोणत्याही व्हेरिएबल्समध्ये कोइफिशियंटचा जर विचार केला, एक्स आणि एक्सचं कोइफिशियंट इथं काय आहे? डिफरंट आहे. वाय आणि वायचं कोइफिशियंट काय आहे? तर डिफरंट आहेत. सो एलिमिनेशन मेथडमध्ये वी हॅव टू मेक इट इक्वल. कोइफिशियंट दोन्ही व्हेरिएबलचे एक तर एका व्हेरिएबल की एक्स तरी इक्वल करा किंवा वायचं तरी इक्वल करण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी सगळ्यात सोपं कोण आहे? वायला कोइफिशियंट इथं 1 आहे. जर मी इक्वेशन नंबर 2ला एंटायर 2ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 इथे अप्लाय होईल. ओके, ऑटोमॅटिक काय होईल? वायचे कोइफिशियंट कोण होतील? 3 होऊन जातील. ओके, सो आय कॅन पुट हिअर फर्स्ट ऑफ ऑल राईट इक्वेशन ॲज इट इज 5x - 3y इज इक्वल्स टू 8. Let's consider equation number first. Next one is a 3x
plus y is equals to 2. Let's consider equation number 2. Now we have to convert this coefficient 1 as a 3. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, जस्ट राइट मल्टिप्लाय बोथ साइड्स कोणाच्या ऑफ इक्वेशन सेकंड कितीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला? 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर कोएफिशिएंट सर बाय 3. रिझल्ट कसा येईल बरं? याला मल्टिप्लाय केल्यानंतर रिझल्ट कसा येईल? रिझल्ट असा येईल 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 9x प्लस 3y. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3y इज इक्वल्स टू बोथ साइड मला 2 ला मल्टिप्लाय करावं लागेल का? बिलकुल सर. 3 ने मल्टिप्लाय केलं 2 3 6. नवीन इक्वेशन फॉर्म झालं. हे इक्वेशनचं कन्व्हर्जन या इक्वेशनमध्ये केलं आहे. याचा अर्थ या इक्वेशनचा आपल्याला टेम्पररी यूज करायचा नाही. मग 2च्या जागा कोणता यूज करायचा आहे? लेट कन्सिडर दिस इक्वेशन नंबर 3. सो वी हॅव अ न्यू इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. पॉईंट क्लिअर? हे दोन आहेत का? आता या दोघांकडे ऑब्झर्वेशन करा. इथे किती आहे? प्लस 3y. इथे किती आहे? मायनस 3y. या दोघांची जर ॲडिशन केली आपण प्लस 3y आणि मायनस 3y काय होतील? कॅन्सल होतील आणि आपल्याकडे एकच व्हेरिएबल शिल्लक राहील. एव्हरीबडी इज नो दॅट इन अ इक्वेशन इफ देर इज ओनली वन मिसिंग फिगर देन वी कॅन फाइंड इट. सो कशा पद्धतीने सब प्रेझेंटेशन करताना ॲडिशन करायची? ओके, ॲड इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. सेकंडला आपण एलिमेंट केलं 2 मिनिटासाठी. ओके, मग काय हाऊ टू राईट? 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8. नेक्स्ट वन इज अ 9x मायनस प्लस 3y इज इक्वल्स टू 6. ॲडिशन करायची का? ॲडिशन केल्यानंतर 9 प्लस 5 14x बोथ गेट कॅन्सल 0 इज इक्वल्स टू 8 प्लस 6 14. यस सर, 14 अपोजिट साइडला शिफ्ट करा. 14 अपॉन 14 इकडे x as it is, therefore x is equals to 1. Okay, now we have one value that is x is equals to 1. Let's substitute this 1 कशामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे? जे सगळ्यात नॉर्मल वाटण आपलं इक्वेशन लहान वाटण याच्यामध्ये सबस्टिट्यूट करण्याचा प्रयत्न करा. मी सबस्टिट्यूट करतो फर्स्ट मध्ये. सो आय कॅन राईट हिअर सबस्टिट्यूट x is equals to 1 in equation number first. Okay, can I write like this? Let's substitute the values. x किती घ्यायचा? इक्वेशन किती आहे? 5 into x व्हॅल्यू किती कन्सिडर करायला सांगितली? 1 मायनस 3 as it is, y as it is equals to 8 as it is. Can I write? Yes sir. Okay, then 5 ones are 5 minus 3y is equals to 8 as it is. Okay, so therefore next one what? 5 ऑपोजिट साइडला शिफ्ट करू शकता? बिलकुल. प्लसचा मायनसमध्ये. सो मायनस 3y as it is equals to 8 मायनस मध्ये जाईल 5. therefore मायनस 3y is equals to दोघांचं ॲडिशन होईल का सबस्ट्रॅक्शन होईल? सबस्ट्रॅक्शन. बिलकुल. प्लस 8 मायनस 5 सबस्ट्रॅक्शन होतील. व्हॉट विल द रिमेनिंग? पॉझिटिव्ह 3. सो हा 3 ऑपोजिट साइडवरती शिफ्ट करू शकता? बिलकुल. सो therefore y is equals to 3 अपॉन मायनस 3. निगेटिव्ह चार्ज डिनोमिनेटरचा वरती जाऊ शकतो म्हणजेच कोण? y is equals to minus 1. पॉईंट क्लिअर? ओके. सो गाईज here is x is equals to 1, y is equals to minus 1. That means these values are called as the solution of given simultaneous equations. Point clear? This is a unique solutions. पहा आता ही होती मेथड नंबर फर्स्ट, एलिमिनेशन मेथड. हे सेम एक्झाम्पल मेथड नंबर सेकंडने सॉल्व करू आपण. कशा पद्धतीने आपण दोन्ही मेथडने सेम आन्सर येतात पाहण्याचा प्रयत्न करू. मेथड नंबर सेकंडकडे जाऊ. सेम एक्झाम्पल इक्वेशन नंबर 23. इक्वेशन्स काय आहेत? ते सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. मेथड नंबर सेकंड. मेथड नंबर सेकंड कोणती आहे? सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथडमध्ये स्टार्टिंग ॲज युजल 5x minus 3y is equals to 8. Let's consider first equation. Second one is a 3y plus y, not 3y, 3x plus y is equals to 2. Equation number second. But guys, सबस्टिट्यूशन मेथडमध्ये असं शिकवण्यात आलेलं होतं आपल्याला की एखाद्या नॉर्मल इक्वेशन्सला जे सगळ्यात लहान वाटतं, इझी वाटतं अशा इक्वेशनला काय करा, ज्याचा कोएफिशियंट नॉर्मल आहे याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. कशामध्ये? फॉर एक्झाम्पल इथे y आहे, yला कोएफिशियंट नॉर्मल आहे. सो दिस इक्वेशन कॅन बी कन्वर्टेड, कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ yच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो मी इथं लिहू शकतो, काय म्हणू शकतो? लेट राईट व्हॅल्यू ऑफ y, कुणाची व्हॅल्यू? yची व्हॅल्यू इन द
फॉर्म ऑफ एक्स. प्रेझेंटेशन कसं होईल, वायची व्हॅल्यू म्हटल्यानंतर वाय ॲज इट इज तसं राहील. हे टर्म अपोजिट साईडला शिफ्ट करायची 2 मायनस 3x. ओके, सो हे सेकंड इक्वेशन आपल्याला कमी करायचं आहे. आपल्याकडे नवीन इक्वेशन कोणतं आहे, याला नाव द्या लेट कन्सिडर दिस इज अ थर्ड इक्वेशन. नाव वी हॅव द व्हॅल्यू ऑफ y दॅट इज 2 मायनस 3x. पॉईंट क्लिअर. जे इक्वेशन इलिमिनेट केलं आपण, कमी केलं आहे, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं नाही. इक्वेशन नंबर फर्स्टकडे ऑब्झर्वेशन करा. आपल्याकडे गुणाची व्हॅल्यू आहे वायची. लेट्स सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सबस्टिट्यूट y इज इक्वल्स टू वॉट 2 मायनस 3x इन इक्वेशन नंबर फर्स्ट. पॉईंट क्लिअर. कशामध्ये सबस्टिट्यूट करायचं, सेकंडमध्ये का नाही, सेकंडचं कन्व्हर्जन असं झालेलं आहे. याचा आता सेकंड एलिमिनेट केलं आपण, कमी केलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, वायची व्हॅल्यू फर्स्टमध्ये सबस्टिट्यूट करायचे, म्हणून हे मेथडचं नाव होतं सबस्टिट्यूशन मेथड. सो इट वुड बी लाईक दिस 5x minus 3 in the bracket. Y means what? Enter bracket. Okay, 2 minus 3x. This is the value of y is equals to 8 as it is. Make it simplify. What will the next? Therefore 5x minus 3 multiply करना आत्म जाऊन minus 3 into 2 minus 6 minus 3 into minus 3 plus 9 x as it is equals to 8 as it is. व्हेरिएबल पहा 5x प्लस 9x ॲडिशन होईल, हा बिलकुल 14x. देअरफॉर 14x मायनस 6 इज इक्वल्स टू 8 मायनस 6 अपोजिट साईडला बिलकुल. देअरफॉर 14x इज इक्वल्स टू 8 मायनस 6 अपोजिटला प्लस 6. देअरफॉर 14x इज इक्वल्स टू 14. 8 प्लस 8 14. देअरफॉर x is equals to 14 upon 14. So guys, what will be the value of x? Definitely, therefore x is equals to 1, that is 1. Let's substitute the x1 in equation number first either second. So I can write here substitute x is equals to 1 in equation. तुम्ही इथं 1 मध्ये सबस्टिट्यूट करण्यापेक्षा 3 मध्ये पण सबस्टिट्यूट करू शकता, डायरेक्ट y मिळू शकतो. सो आय कॅन राइट एज लाइक दिस सबस्टिट्यूट x is equals to 1 in equation number 3. बिल्कुल ओके. सो आउटर राइट हियर y is equals to 2 minus 3x is equals to 2 minus 3 into x is nothing but 1. Therefore 2 minus 3, correct. So minus is subtraction, minus 1. So we have the value of y is equals to minus 1. So we can write here x comma y is equals to 1 comma minus 1 असं पण लिहू शकताय. सो हे काय होते, दोन्ही मेथडने सोल्युशन कसं आलं तर सेम आले. तर यालाच म्हणतात सायमल्टेनियस इक्वेशन्स दॅट गिव्स युनिक सोल्युशन्स. पॉईंट क्लिअर. ओके, ऑन द बेसिस ऑफ दिस इन्फॉर्मेशन, ही 9th स्टँडर्डची इन्फॉर्मेशन होती. आपण पाहणार आहोत काही सॉल्व एक्झाम्पलकडे आल्यानंतर प्रॅक्टिस सेट. ओके गाईज, या ठिकाणी आपण हा व्हिडिओ स्टॉप करणार आहोत. प्रॅक्टिस सेटसाठी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो मी. हा जर व्हिडिओ आपल्याला तुम्हाला आवडला असेल प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटीला क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. विल स्टॉप टुडे. थँक्यू. कीप वॉचिंग सेंचुरी ई लर्निंग सेंटर.